रामकृष्ण हरी. मी हरिभक्त परायण श्यामसुंदर महाराज सोनदार. जसजशी पंढरीची वारी जवळ येऊ लागते तसे तसे सर्वांनाच संविधान समता दिंडीचं वेध लागतात. पंढरपूरला जाताना समता, स्वातंत्र्य, बंधुत्व या संविधानातील मूल्यांचा जागर करणारी ही एकमेव दिंडी आहे. आणि म्हणूनच समतावादी कार्यकर्त्यांच्याकडून तसेच संविधानप्रेमींकडून संविधान समता दिंडीचं कधी प्रस्थान होणार, कसा रस्ता असणार, अशा प्रकारच्या विचारणा होतात. आणि म्हणूनच या संविधान समता दिंडीचं दर दिवशीचं अपडेट देण्यासाठी आपण हे चॅनल या ठिकाणी सुरू केलेलं आहे. पुढील वारी संपेपर्यंत आपण या चॅनलवर दर दिवस संविधान समता दिंडी याच्याबद्दलचे अपडेट, तसेच पंढरीच्या वाटेवरून चालत असताना वारकरी संप्रदायाच्या वैचारिक ऐश्वर्याचं दर्शन घडवणाऱ्या ज्या ज्या घटना, उपक्रम असतील त्याची माहिती आपल्याला दररोज दिली जाईल. आणि म्हणूनच सर्वांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी ही माहिती जास्तीत जास्त लोकांना शेअर करावी, लाईक करावी, त्याच्यावर कॉमेंट्स कराव्यात. आणि नव्यानंच सुरू करण्यात आलेलं वारकरी संप्रदायाच्या वैचारिक ऐश्वर्याचं दर्शन घडवणारं हे चॅनल सबस्क्राईब करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करावं. धन्यवाद. आजच्या भागामध्ये आपण संविधान समता दिंडीच्या प्रस्थान सोहळ्यासाठी कोण कोण सहभागी होणार आहेत याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. संविधान समता दिंडी ही वारकरी संतांच्या विचाराशी संविधानाचं काय नातं आहे ही सांगणारी दिंडी आहे. आणि म्हणूनच याच्या प्रस्थानासाठी निवडलेले प्रमुख पाहुणेही तितकेच विवेकी, संविधानप्रेमी आणि समतावादी असतात. संविधान समता दिंडी सुरू झाल्यापासून या सोहळ्याला आशीर्वाद देण्यासाठी दरवर्षी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार हरिभक्त परायण परमादरणीय राजाभाऊ महाराज चोपदार हे उपस्थित असतात. राजाभाऊ महाराज चोपदार यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हा ज्यांच्या एका दंड उंच केल्याबरोबर क्षणात थांबतो आणि त्यांच्या आदेशानं पुढे जातो. वाटेवर होणारी वेगवेगळ्या प्रकारची रिंगण्स, उपक्रम याचं सर्व नियोजन, संध्याकाळची आरती या सर्वांचं नियोजन आणि त्याची शिस्त सांभाळण्याचं काम आदरणीय राजाभाऊ महाराज करतात. त्याचबरोबर ते समाजामधील एक अत्यंत विवेकी, संविधानप्रेमी, समतावादी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि भाग्य आहे संविधान समता दिंडीचं की पहिल्या वर्षीपासून या प्रस्थान सोहळ्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी ते येतात. यावर्षीही ते या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येणार आहेत. दुसरे प्रमुख पाहुणे आहेत आदरणीय गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज वाबळे, ज्यांची कीर्तनं ही सोशल मीडियावर अत्यंत लोकप्रिय अशा प्रकारचे असतात. ज्ञानेश्वर महाराज वाबळे हे मूळ जुन्नर तालुक्यातील वडगाव सहानीचे आहेत आणि आपल्या वयाच्या 10व्या वर्षापासून आळंदीमध्ये राहून त्यांनी संत साहित्याचं अध्ययन केलेलं आहे. संत साहित्य आणि महामानवांचे विचार यांचा परस्पर असणारा अनुबंध ते आपल्या कीर्तनातून स्पष्ट करतात. विशेषतः सर्व जाती धर्मातल्या लोकांची समता प्रस्थापित व्हावी, त्याच्यात बंधुभाव निर्माण व्हावा यासाठी आदरणीय वाबळे महाराज त्या ठिकाणी प्रयत्नशील असतात. त्याचबरोबर भारतीय संविधानावर अत्यंत त्यांची निष्ठा आहे आणि म्हणून संविधानाचं कीर्तन करण्यातही त्यांच्याबद्दलची ख्याती आहे. यानंतरच्या आपल्या प्रमुख पाहुण्या आहेत गीताली विम, ज्या स्त्रीवादी कार्यकर्त्या आहेत. स्त्रियांच्या हक्कांसाठी, त्यांच्या अधिकारांसाठी त्या सतत लढत असतात. पीडित स्त्रियांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचं महत्त्वाचं कार्य या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वामध्ये आहे. पुढचे आपले प्रमुख पाहुणे आहेत आदरणीय अनवर राजनजी, जे गांधीवादी कार्यकर्ते आहेत. गांधी स्मारक निधीचे ते विश्वस्त आहेत आणि समाजामध्ये चांगला विचार पेरण्यासाठी ज्या वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात त्यामध्ये त्यांचा अत्यंत उत्साहाने सहभाग असतो. संविधान समता दिंडीला
आशीर्वाद देण्यासाठी तेही बऱ्याच वेळेला येत असतात. यावर्षी ते आपल्याबरोबर येणार आहेत. या संविधान समते दिंडीच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपल्याला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माजी अध्यक्ष आदरणीय अविनाश पाटील आणि राष्ट्रसेवा दलाचे माजी प्रदेश कार्याध्यक्ष आदरणीय राजाभाऊ औसक हे उपस्थित राहणार आहेत. सर्व संविधानप्रेमींना पुन्हा एकदा नम्र विनंती आहे की आपण या प्रस्थान सोहळ्याला 21 जून 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजता समताभूमी फुलेवाडा येथे उपस्थित राहून या सर्व सोहळ्याचा आनंद घ्यावा. राम कृष्ण हरी.